नमस्कार. आज आपण शेळ्या चपातीपासून बनवणार आहे वेगळा मस्त असा नाश्ता. तुम्हाला खूप आवडेल आणि शेळी चपाती ही खाल्ली पाहिजे कारण ती खूप पौष्टिक असते शरीरासाठी. तर इथं आपण शेळी चपाती घेतलेली आहे. त्याचे असे तुकडे करून मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहे. बघा अशा प्रकारे घ्यायचं. थोडेसे मोठे तुकडे असले तरी देखील बारीक होतं मिक्सरमध्ये. तर बघा थोडंसं फिरवून घेऊया. तर इथं बघा फिरवून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये छान असं बारीक भुगा झालेला आहे. तर आता आपण कढई तापायला ठेवूया. कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं 2-3 चमचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा टाकायचे आहेत शेंगदाणे. तर अशा वेगळ्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा. तुम्हाला खूप आवडेल आणि रोज-रोज पोहे, उपमा असं नाश्ता खाऊन पण कंटाळा येतो आणि चपाती शिल्लक राहिलेली असते. तर आपण असं वेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. तर बघा शेंगदाणे थोडेसे फ्राय करून घेतल्यानंतर मी कांदा आणि हिरवी मिरची पण टाकलेली आहे. आणि ती पण आपण अशी छान फ्राय करून घेऊया. बघा इथं थोडीशी बघा छान फ्राय झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आता आपण हळद टाकणार आहे. थोडीशी हळद टाकायची आणि परत परतून घेऊया छान. आणि आपण जो भुगा घेतलेला आहे करून मिक्सरमधला तो आपण ह्याच्यामध्ये आता टाकून देणार आहे. तर थोडंसं हे पोहे जसे बनवतो तसंच आहे, पण टेस्ट वेगळी असते आणि शेळी चपाती वायाला जाण्यापेक्षा आपण असं बनवून खाऊ शकतो किंवा घरामध्ये देऊ शकता तुम्ही. शुगर ज्यांना आहे त्यांनी शेळी चपाती खाल्ली पाहिजे कारण शुगर लेवलमध्ये येते जर शेळी चपाती खाल्ली तर. तर भुगा टाकल्यानंतर मी मीठ टाकलं चवीनुसार आणि छान असं परतून घेऊया बघा. मस्त बारीक गॅसवर आपण छान परतून घ्यायचा आहे आणि हा गरम-गरम खायला खूप छान लागतो. तुम्ही जर एकदा नक्की बनवला तर तुम्हाला खूप आवडणारच. तुम्ही असा रोज बनवून खाताल. तर अशा प्रकारे बघा इथं भुगा छान मी परतून घेतलेला आहे आणि मस्त असं तयार पण झालेला आहे. तर बघू शकता. तर डिशमध्ये काढूया आपण बघा. एकदम जवळनं बघा तुम्ही खूप छान असा दिसत आहे. तर ओळखत सुद्धा नाही आहे की चपातीचा भुगा आहे. तर वरून कोथिंबीर टाकूया. कोथिंबिरीने मस्त अशी टेस्ट लागते. तर नक्की बनवा. तुम्हाला खूप आवडेल आणि रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.